महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे मैत्रिणींनो। आज आपण बनवणार आहोत पावभाजी। पावभाजी ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आणि प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगळी असते। तर चला पाहू मी कोणत्या पद्धतीने बनवते। तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे। 2 बटाटे घेतलेत मोठे, 1 वाटी फ्लॉवर घेतलेला आहे, 2 शिमला मिरची आहेत, 2 छोटे टोमॅटो आहेत, ओला वाटाणा आहे आणि एक छोटंसं बीट आहे, जिरे, हळद आणि काश्मीरी लाल मिरची आहे आणि थोडंसं आपल्याला तेल लागणार आहे। तर आपण गॅस ऑन केलेला आहे, त्यावरती कुकर ठेवले आणि आपल्याला 1 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे। आणि तेल तापलं की आपल्याला त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घ्यायचे। यामध्ये आपल्याला एक एक करून सर्व भाज्या थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे आपण एक एक भाज्या सर्व टाकून घेऊयात। आणि हे सर्व मिश्रण 2 मिनिट आपण यावरती परतून घेऊयात। तर 2 मिनिट झालेली आहेत। यामध्ये आपल्याला थोडीशी हळद, काश्मीरी लाल मिर्च आणि मीठ हे टाकून घ्यायचं आहे। आणि पाण्याचं प्रमाण हे जास्त टाकायचं नाही, भाज्याच्या अर्धा इंचावरी पाणी असावे। आपण पाणी टाकून घेऊया। हे पहा मैत्रिणींनो, इतपत पाणी भरपूर आहे। तर आपल्याला याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात आणि ह्या भाज्या व्यवस्थित सॉफ्ट होतील। तर आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत मैत्रिणींनो। तर आपण त्या भाज्यांना मॅश करून घेणार आहोत। ग्लासनी मॅश करा किंवा आपल्याकडं मॅशर असेल तर त्याने तुम्ही ह्या भाज्या मॅश करून घ्या। आणि यातलं पाणी अजिबात काढून टाकू नका, ह्याच पाण्यामध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे। मैत्रिणींनो, भाज्या ह्या आपण एकजीव करून घेतलेल्या आहेत सर्व। तर आपण कढई ठेवलेली आहे गॅसवरती, त्यामध्ये आपल्याला अर्ध तेल आणि अर्ध बटर टाकून घ्यायचं आहे। नुसतं बटर टाकलं तर ते जळून जाईल, त्यासाठी आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल आणि बटर दोन्ही मिक्स करून करणार आहोत। तर यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। एक मोठा कांदा आपण चॉप करून घेतलेला आहे। त्यामध्येच आपण अद्रक लसूण पेस्ट टाकतोय। थोडासा कलर चेंज झाला की आपण टोमॅटो टाकून घेऊयात। कांद्याचा कलर हा चेंज झालेला आहे, तर आपण टोमॅटो टाकून घेऊयात। आणि हा पण आपण 2 मिनिट परतून घेऊयात। आपण भाज्यामध्ये मीठ टाकलेले, तर यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्या, म्हणजे लवकर टोमॅटो हा सॉफ्ट होईल।
टोमॅटो टाकून 2 मिनिट झालेलं आहे. तर यावरती आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत. आपण टाकतोय धना पावडर 1 छोटा चम्मच, लाल मिरची पावडर आहे. आपल्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करा. आणि हा 2 मोठे चम्मच पावभाजी मसाला आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचा पावभाजी मसाला वापरू शकता. मी एव्हरेस्टचा वापरते. आणि यामध्ये आपल्याला भाजी सोडून घ्यायची आहे, जे की आपण शिजवून घेतलेली आहे. आणि थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी नाही टाकलं तर खूप घट्ट होईल. तर आपण या भाजीमध्ये थोडंसं पाणी सोडतोय. आणि 2 मिनिटं भाजी आपण व्यवस्थित शिजवून घेऊयात. आणि वरतून कोथिंबीर टाकूयात. लगेच नाही टाकायची कोथिंबीर. इकडे भाजी शिजते मैत्रिणींनो. तर आपण पॅनवरती पाव भाजून घेऊयात. थोडंसं बटर आणि आपल्याला भाजी टाकून घ्यायची आहे. तर सर्व पाव अशा पद्धतीनेच भाजा मैत्रिणींनो. भाजी आणि बटर लावून खूप छान टेस्ट येते. तर मैत्रिणींनो, आपली पावभाजी मसाला तयार झालेली आहे. तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.